हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून वंदने शिवसेना प्रमुख वंदने धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना नतमस्तक होऊन आजच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले महायुतीचे उमेदवार सन्माननीय कपिलजी पाटील साहेब, सन्माननीय जगन्नाथ पाटील साहेब, सन्माननीय विश्वनाथजी पाटील साहेब, सन्माननीय आमदार दौलत दरोडा, सन्माननीय सर्व महायुतीचे जिल्हा प्रमुख, सन्माननीय तालुका प्रमुख, नगरसेवक, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने 2014ला याच ठिकाणी आपला असा मेळावा झाला होता कपिल पाटलांच्या उमेदवारीच्या निमित्ताने। 2019ला या व्यासपीठावर या ठिकाणी मेळावा झाला होता आणि 2024ला सुद्धा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये खूप पदाधिकारी त्यावेळेला सुद्धा या दोन्ही निवडणुकीच्या वेळेला उपस्थित असतील। आणि म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी ही लोकसभा निवडणूक जी आहे या निवडणुकीचं महत्त्व काय आहे हे सांगणं खूप गरजेचं आहे। आणि म्हणून विकासाच्या कामांबाबतचं जे आहे ते अनेक वेगवेगळ्या प्रकारची जी कामं आहेत ती होत राहतील। सेंट्रल केंद्राचं जे काम आहे खासदार करतायत, राज्यामधलं काम असतात ते आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच हे लोकप्रतिनिधी करत असतात। आणि म्हणून विकासाच्या कामाबरोबर हा देश खूप महत्त्वाचा आहे। आणि म्हणून देशाचं नेतृत्व करणारा पंतप्रधान हा आपल्या देशासाठी किती प्रभावी आहे हे खूप महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आपण जे पाहत आलो अगोदरचं जे काँग्रेस राजवटीमधलं देशाचे पंतप्रधान आणि युतीमधले देशाचे पंतप्रधान 2 टर्ममध्ये आपण नरेंद्र मोदी साहेबांना बघितलं। आपल्याला सगळ्यांना तो जो फरक आहे तो आपल्याला सगळ्यांना या देशामधलं पाहायला मिळालं। देश सुरक्षित राहावा, तुम्ही आम्ही सुरक्षित राहावा असं जर वाटत असेल तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा झालंच पाहिजेत। याच्यामध्ये कुठल्याही भारतीयाच्या मनामध्ये कुठलीही शंका असता कामा नाही। विरोधक काँग्रेस काही म्हणो, काँग्रेस पंतप्रधान होण्यापर्यंतचं असं कुठलंही चेहरा काँग्रेसकडे नाही आहे। त्यांनी ते कधीही जाहीर करू शकणार नाही। युतीमधनं महायुतीमधनं नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा व्हावा हे जसं महायुतीमधल्या प्रत्येक घटकाला वाटतो तसं काँग्रेसकडे पंतप्रधानाचा उमेदवार म्हणून नाव सांगण्यासाठी सुद्धा चेहरा नाही आहे। आणि म्हणून लोकांनी, मतदारांनी, भारतीयांनी आपला बहुमूल्य मत जो आहे, जो लाख मोलाचा आहे, तो आपल्या देशाला सुरक्षित ठेवणाऱ्या आणि देशाचं नाव जगामध्ये मोठं करणारं नेतृत्व असलेले नरेंद्र मोदी साहेब आहेत। आणि म्हणून आपण निवडणुकीमधला फरक जो आहे, निवडणूक कोणती आहे याचा आपण विचार केला पाहिजे। निवडणूक राज्याची आहे, निवडणूक जिल्हा परिषदची आहे, महापालिकेची आहे, नगरपालिकेची आहे, ही निवडणूक आहे देशाची। आणि देशाच्या त्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला नरेंद्र मोदी साहेब या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान ज्याला होतील त्याला भिवंडी लोकसभेमधनं तुमच्या सगळ्यांच्या घामामेहनतीने आणि तुमच्या सगळ्यांच्या महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने कपिल पाटील हे लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा जातील अशा स्वरूपाचं काम पवित्र आपल्या सगळ्यांच्या हातनं होईल अशी आपल्याकडनं अपेक्षा ठेवतो। आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी काम करत असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपण पाहत आहे महाराष्ट्रातल्या कितीतरी
विकासांच्या कामाबाबतच्या ज्या योजना आहेत आणि जनहिताच्या योजना असतील, किती योजना म्हणजे ते सांगायला गेलं तर खूप वेळ योजना सांगण्यामध्ये जाईल। आपल्या सगळ्या जनतेने, शिक्षित आणि पत्रकारांनी सर्वांनी या ठिकाणी त्या योजना ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडियावर सगळ्यांनी एकमेकाला पाठवलेल्या आहेत आणि म्हणून ह्या ज्या योजना आहेत जनतेच्या हिताच्या आहेत। जनतेसाठी काम करणारा राज्याचा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार, महाराष्ट्राचा कारभार सुद्धा अतिशय पारदर्शक आणि जनतेच्या हितासाठी, कारण शेवट लोक मतदान जे करतायत ते जनतेसाठी सरकार करणार काय आहे, वैयक्तिक तुम्ही आम्हाला एकमेकाला काय दिल्याने एखाद्या माणसाच्या जीवनात बदल घडू शकतो, एखाद्या माणसाची प्रगती होऊ शकतो, परंतु राज्य आणि केंद्र ज्याला पॉलिसी द्यायला तयार करतो तर ती त्या देशाच्या भल्यासाठी, देशाच्या नागरिकांच्या भल्यासाठी, आणि ज्याला राज्य सरकार पॉलिसी तयार करतो त्याला महाराष्ट्रातल्या जनतेसाठी असतो आणि त्यांच्या हितासाठी असतो। आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी जे आहे, महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकोप्याने, एकत्रपणे आपल्याला सगळ्यांना घेऊन काम करायचं आहे। आणि म्हणून या लोकसभेमध्ये अशोक इरनकनी केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील यांनी जी केलेली जी कामं जी आहेत, मनसेचा एक पदाधिकारी त्यांनी आपल्या भाषणामध्ये जे म्हटलं, संजय पाटीलनी जे म्हटलेलं आहे ते बरेच मुद्दे जे त्याचे होते ते मुद्दे नक्कीच त्याच्यामध्ये विचार करायला लावण्यासारखे आहेत। कारण त्यांनी जे म्हटलेलं आहेत का हे जबाबदारी जी आहे ती त्या लोकप्रतिनिधीची असतो आणि तो करत असतो। आणि म्हणून या ठिकाणी जे मोठे प्रकल्प जे आहेत, जे तुमच्या राज्यासाठी जे आणले जातात, देशासाठी राबवले जातात, ते केंद्रीय मंत्री या खासदार हे पॉलिसी जी आहे सेंट्रलची, ती पॉलिसी जी आहे राबवून राज्य सरकारकडं त्या पॉलिसीचं फंड्स जे आहे आणि त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करत असतो। आणि बऱ्याच योजना ज्या आहेत त्या केंद्राच्या योजना आहेत, राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हा परिषद, महापालिका, नगरपंचायत आणि थेट ग्रामपंचायतीला सुद्धा काही योजना ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत। आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी आपलं लोकसभेचं नेतृत्व करणारे कपिलजी पाटील जे आहेत ते, जसं त्यांनी अगोदरच्या वक्त्यांनी जे त्यांच्याबद्दलचे वर्णन जो केलेला आहे तर ते नक्कीच या ठिकाणी अभ्यासू आहेत प्रशासनाचा। कारण जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आम्ही काम केलेला, तर त्यावेळेचं सुद्धा त्यांनी प्रशासनामध्ये चांगलं काम केलं आणि म्हणून प्रशासनाचा सुद्धा अभ्यास असलेला लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे। विश्वनाथ पाटील साहेब जे म्हणत होते ते सुद्धा तेवढंच मोलाचं आणि महत्त्वाचं आहे, कारण प्रशासन हे उमेदवाराला, निवडणूक लढणाराला प्रभावीपणे लोकसभेमध्ये मांडता आलं पाहिजे आणि आपल्या मतदारसंघासाठी, आपल्या लोकसभेसाठी ते मिळून आणण्यासाठी तुमच्या याच्यामध्ये असलेली जी काय तयारी जी आहे ती असणं गरजेचं आहे। आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती असेल का मारुती धिरडे जिल्हाप्रमुख यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलंच आहे, लोकसभेतल्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी, महायुतीचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे, आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा 2 पावला पुढे राहून आपण महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना निवडून आणण्यासाठी आपण काम करावा। आणि कुठलाही कधी कोणाचा पुन्हा कॉल येता कामा नाही का या कार्यकर्त्याला मला आदेश नाही असं सांगायची कोणालाही आवश्यकता राहता कामा नये, एवढीच विनंती करतो। आणि आपण कपिल पाटील यांना आपले महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचंड मताने निवडून द्याल एवढी अपेक्षा ठेवतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।